पंकज दादा, हे जे आपण आता थंडीचे दिवस आहे, हो चारा एकत्र आणला, आपल्याला थंडी वाजली, शेकोटी करतोय किंवा आपण या ठिकाणी शेकतोय, पण याच्यात जर आपण याच्यात सुद्धा हात धरत नाही, याच्यात सुद्धा अद्वैत आहे, त्याच्यात सुद्धा आहे ना आपल्याला जाणून घेण्याची सगळ्या गोष्टी आपल्याला इथूनच मिळतात. आता आपण हा चारा आणला, जाळला, त्याच्यातून अग्नी उत्पन्न झाला आणि या ठिकाणी आपल्याला म्हणजे एक ऊब मिळाली. पण असंच आपल्याला काय करायचं आहे माहिती का, हे पंचमहाभूतांपैकी एक आहे अग्नी. असंच आपल्याला आतल्या विचारांना जाळायचं, चांगले असू द्या, वाईट असू द्या, पाप असू द्या, पुण्य असू द्या, सगळं जाळून टाकायचं. आपल्याला आपलं मन जाळायचं आहे. आपण मेल्यावर शरीर जाळतो, पण आपल्याला मारायच्या आधीच आहे ना आपले मन जाळून टाकायचे. जसं मन जळालंय त्याच्यामध्ये आत्मदेवता प्रकट झाली. आत्मस्वरूप काय आहे, आत्मज्ञान काय आहे, आत्मसाक्षात्कार काय आहे, आपल्याला मन ब्रेक करून टाकायचं. ज्याचं मन या अग्नीमध्ये जाळण्यापेक्षा आतल्या ज्ञानाग्नीनं जर जाळलं, ध्यानाने जर जाळलं, सगळे विचार नष्ट होईल आणि आपल्याला शून्य अवस्था येईल. आणि ही शून्य अवस्था ज्याच्या जीवनात आली ना, तो त्या अपूर्व अशा आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे शून्यता त्याच्यात येऊन जाते, कुठलाच विचार राहत नाही आणि तोच आपल्या आत्मस्वरूपाला जाणू शकतो. कारण आत्मस्वरूप कसं आहे, कुठल्या तरी वेगळ्या देवाचं दर्शन नाही आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे शून्य अवस्था, कुठलाच विचार नाही, एकदम निरामय शांतता. या ब्रह्मांडाशी जोडलं जातो. या पंचमहाभूतांच्या 3 गुणांच्या पलीकडली अवस्था, एकदम निरामय शांत आणि शून्य अवस्था. ती गौतम बुद्धांनी पण सांगितली आणि आपल्या आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी पण सांगितलं. अद्वैत अवस्था, की मैं शिव हूँ, शिवो हम, मैं शून्य हूँ, मैं चैतन्य, अशी अवस्था. ही इथून शिकायचं.